नमस्कार शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर, यादीत नाव चेक करा। तर शेतकरी मित्रांनो, ई पाहणीमध्ये आपल्या यादीत आपलं नाव जाहीर झालेलं आहे, म्हणजेच लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे। तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता। तर खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे। तर 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे। तर यात मुदतवाढ न मिळण्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई पीक पाहणी सुरू होईल। तर तुम्ही स्वतः तुमच्या शेतात ई पीक पाहणी करू शकता। ती कशी ई पीक पाहणी फायदे काय आहेत? तर शेतकरी मित्रांनो, आणि कोणत्या गोष्टीसाठी पीक पाहणी रद्द करण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना स्वतः आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीने 7/12 उताऱ्यावर नोंदवणं याला ई पीक पाहणी असं म्हटलं जातं। गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार हा उपक्रम राबवत आहे। पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करावे लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोअरवर जायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, असं सर्च करायचं आहे की त्यानंतर क्लिक केल्यानंतर ई पीक पाहणी करताना दिलेली माहिती 4 प्रकारचे लाभ देण्यासाठी वापरली जाते। तर शेतकरी मित्रांनो, MCP मिळविण्यासाठी तुम्हाला जर तुमचा शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या सहमतीने हा डेटा वापरला जाऊ शकतो। पीक कर्जाच्या पडताळणीसाठी तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेताय तेच पीक लावलं का, त्याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते। 100च्या वर बँका आजखडीला हा डेटा वापरला आहे। तर पीक विमा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पीक विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेले पीक आणि ई पीक पाहणीत नोंदवलेले पीक यात तफावत वाढवल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहीत धरले जाते। तर त्यासाठी नुकसान भरपाईसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 अनुदान देण्याचा निर्णय दुकानात घेतला आहे। पण यावेळी ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आणि त्यात सोयाबीन कापूस नोंद आहे तर त्यांनाच लाभ मिळेल असं सांगण्यात आलं होतं। सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता। त्यानंतर मग हे अनुदान देताना ई पीक पाहणीची अट रद्द करून 7/12वरील नोंद गृहीत धरल्या जाईल। तर शेतकरी मित्रांनो, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच केली आहे। त्यामुळे ई पीक पाहणी अट केवळ या अनुदानासाठी रद्द करण्यात आली आहे। खरीप हंगामाच्या नोंदणीसाठी मात्र शेतकऱ्यांना पीक पाहणी करायचीच लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।